सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 86 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात अमृता आणि विशाल यांच्या अंघोळीच्या विधी सुरू होत्या. दोघेही समोरासमोर पाटावर बसलेले. अमृता डोक्यावर पदर घेऊन खाली मान घालून बसली, तर विशाल मात्र तिच्याकडेच बघत होता. ही विधी आपल्यात नाही केली जात, अंबिका देवी म्हणाली. आई, नसेल केली जात तरी आपण करूया ना दादा वहिनीसाठी, वृषाली हट्टाने म्हणाली. वृषा, अगं, अंबिका देवी बोलत होतीच की आई 2 मिनिटात होईल ना, अजून तरी बाकीचे आले नाहीत, पटकन उरकून टाकू. मेघनानं पण वृषालीची साथ दिली आणि इकडं अमृताच्या पोटात गोळा आला. बरं, करूया, अंबिका देवी शेवटी म्हणाली आणि अमृतानं मान वर काढून विशालकडे पाहिलं, तर तो गालात हसत होता. तिनं पुन्हा एकदा मान खाली घातली, पण आता तिचे गाल गुलाबी झाले. आता पुढे. मी देणार, वृषाली खुश होऊन लगेच पुढे झाली आणि खाली मान घालून बसलेल्या अमृताच्या पोटात गोळा आला. दादा, हे घे, तोंडात पकड, वृषाली विशालला म्हणाली. तसं अमृतानं किंचित मान वर केली. वृषालीच्या हातात विडा होता आणि तो विडा ती विशालच्या तोंडात घालत होती. नशीब लवंग नव्हती. अमृतानं मनात सुटकेचा निश्वास सोडला. वहिनी, तो विडा आता तू खा, वृषाली म्हणाली. मी आलेच, 5 मिनिटात. तुम्ही बघा, अंबिका देवीनं हसत तिथून काढता पाय घेतला. पण वृषाली, मेघना आणि आदित्य तिथेच उभा राहून त्या दोघांना बघत होते. अमृतानं स्मित करत तोंड पुढे केलं, पण विशालची ती मिश्किल नजर पाहून तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तरी ती आणखी पुढे झाली. अगदी त्याच्या दातांच्या खाली पकडलेल्या विडाच्या अगदी जवळ आली आणि श्वास धरून तिनं त्याच्या तोंडातला विडा घेण्यासाठी तोंड उघडलं. तोच तो मागे झाला. तसं अमृता लाजून मागे झाली. तिच्या पोटात आता फुलपाखरे उडवायला सुरुवात झाली. वहिनी, अगं पुढे हो, नाहीतर तू हरशील, वृषाली हसत म्हणाली. तसं अमृतानं लाजत पुन्हा मान वर केली, तर विशाल तिच्याकडेच बघत होता आणि डोळ्यात जणू विडा घेण्यासाठी तिला चिडवत होता. तिच्या पोटातली फुलपाखरे आता तिला गुदगुल्या करू लागली. वहिनी, हो ना गं पुढे, तू जर विडा नाही घेतला तर मी तुझ्याशी कट्टी करणार हा, वृषाली आता हट्ट करत म्हणाली. तसं अमृता लगबगीने पुढे झाली. तसंही बाकीचे लोक पण येणारच होते, पण ते यायच्या अगोदर हे झालं तर बरं असणार होतं, हाच विचार करून ती विशाल जवळ सरकली. विशाल आणखी मागे झाला, पण यावेळी अमृतानं हिंमत करून विशालच्या खांद्यावर एक हात ठेवला आणि अलगद त्याच्या तोंडातला विडा ओढायचा प्रयत्न करू लागली. पण विडा त्यानं घट्ट पकडला होता, त्यामुळे अमृतानं विडा जसा जोरात ओढला तसं अर्धा तिच्या तोंडात आला आणि अर्धा त्याच्या तोंडात उरला. ओके ओके वकील साहेब, तोंडातला विडा टाकून द्या आणि आता अमृताच्या तोंडातला विडा घेऊन खा. तसंही अमृता काही खाणार नाहीच, मेघना गालात हसत म्हणाली आणि अमृताचा श्वासच अडकला, कारण तिच्या तोंडात तर एकदम कमी विडा होता. आणि विशाल गालात हसला आणि त्यानं त्याच्या तोंडातला विडा बाजूला काढून तो पुढे झाला. तसं अमृता किंचित मागे झाली, पण तो लगेच आणखी थोडा पुढे झाला. तिनं मान दुसरीकडे वळवली. आता पुढे काय होईल या विचारानेच तिच्या हृदयाची गती वाढली. त्यामुळे ती लाजून मान इकडून तिकडे हलवत होती आणि त्या दोघांचा तो खेळ तिघेही बघत हसत एन्जॉय करत होते. पुढच्या क्षणी विशालनं एका हातानं अमृताच्या डोक्यावर हात ठेवून तिचा चेहरा स्थिर ठेवला आणि अलगद तिच्या ओठांत असलेला तो विडा ओढून घेतला. तिला वाटलं तो काहीतरी मिश्किलपणा करेल, पण नाही, त्यानं अगदी कोणाला कळणार सुद्धा नाही अशा प्रकारे तिच्या ओठांतून तो विडा काढून घेतला. तो काढताना त्याच्या ओठांचा ओझरता स्पर्श तिच्या ओठांना जाणवलाच, पण तेवढ्याने सुद्धा ती अंग शहारली. पोटातली फुलपाखरे सैरभैर सुटली. दादाने विडा घेतला, वृषाली आनंदाने म्हणाली आणि अमृतानं हसूनच मान खाली घातली. वृषाली तर आहे म्हणूनच कदाचित विशालनं काहीच मिश्किलपणा केला नाही हे तिला कळलं. तसं तिला मनातच आपल्या भीतीवर हसायला आलं आणि आदित्य हळूच मेघनाच्या कानात म्हणाला, मी तर मीरा तोंडात धरायला असं म्हणालो असतो, हे विडा पकडण्यात काय मजा. तसं मेघनाचे डोळे मोठे झाले आणि ती म्हणाली, आदित्य गप्प बस, काहीही बोलत असतोस तू. आणि तो म्हणाला, आपलं तर कोणतेच विधी झाले नाहीत ना, आता ह्यांचं झालं की आपण पण करून घेऊ सगळे विधी. आणि मेघना त्याचा हात दाबत म्हणाली, आदित्य तू शांत बस ना, तू ना खरंच अशक्य आहेस. तेवढ्यात
सुरू झाला का प्रोग्राम? काका आणि काकी तिथे आले. सोबत आत्या नाक मुरडत आलीच. अंबिका देवी पण हातात ताट घेऊन आली. चला, हे पाणी तोंडात घ्यायचं आणि एकमेकांच्या अंगावर चुळा भरायच्या. काकीने हातातला तांब्या विशाल पुढे केला. तसं ऋषाली आणि मेघना एकमेकींना टाळ्या देत पुन्हा हसू लागल्या. अजून किती विधी करणार? अमृताच्या चेहऱ्यावर असेच काहीसे भाव होते, पण आतून मात्र ती सगळं काही खूप एन्जॉय करत होती. तिच्यासाठी सगळं नवीन होतं. तिला एवढा आनंद आधी कधीच मिळाला नव्हता. जे काही मिस केलं होतं ते सगळं आता तिला मिळत होतं आणि त्यामुळेच आतून ती सगळ्या विधी मनापासून करत होती. हे गरजेचं आहे का? विशालनं पाणी तोंडात न घेता विचारलं. अरे, लग्नाचे विधी नाही झालेत, किमान लग्नाच्या नंतरचे तरी सगळे व्हावेत. यावेळी अंबिका देवीने त्याला उत्तर दिलं. आणि आता विशाल काही बोलणार तोच. अरे विशाल, तोंडात पाणी घेऊन तिच्या माथ्यावर चूळभर. तिनं पण असंच करायचं. आपल्यात रीत आहे. काकी म्हणाली. आपल्यात नाही हाय, हिच्या माहेरी हाय रीत, जी आता तिनं इकडं पण आणली आहे. काका हसत म्हणाले. विशालनं पाणी तोंडात भरलं आणि अमृताकडे पाहिलं. अमृता शांत बसली. तो पुढे झुकला तसं तिनं स्मित करत किंचित मान खाली घालून डोळे मिटले. जणू ती खुशी खुशी त्याच्या तोंडातून येणाऱ्या पाण्याचं स्वागत करणार होती. पण विशाल आणखी थोडे पुढे झाला आणि त्यानं तिच्या माथ्यावर फक्त ओठ टेकवून तोंडातलं पाणी बाजूला टाकलं. विशाल, काकी ओरडल्या तसं अमृताने दचकून डोळे उघडले. तिच्या डोक्यावर ते पाण्याने चूळ भरायची होती ना, तू बाजूला का भरली? काकीनं विचारलं. तिच्या माथ्याला पाणी लागलं आहे. आय थिंक तेवढं बस आहे, विशाल म्हणाला. तसं अंबिका देवी गालात हसली. का कुणास ठाऊक, पण त्याच्या या कृतीवर तिला मनापासून त्याचा अभिमान वाटला. अमृता, आता तू तरी त्याच्यावर चूळ भर बाई. हे घे. काकीनं नाईलाजानं आता तिला पाणी दिलं. अमृतानं विशालकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर फक्त स्मित होतं. तिनं पुढे झुकून सरळ त्याच्या पायावर आपल्या तोंडातल्या पाण्याचा अभिषेक घातला. तसं काकीनं डोक्यावरच हात मारून घेतला. दोघे पण आत्तापासूनच ऐकत नाहीत, काकी हसत म्हणाली. लगीन करताना तरी कुठं ऐकलं? ते आत्ता ऐकतेली. आजकालची पोरं वडीलधाऱ्या माणसांची राहिली नाहीत. आत्यानं टोमणा मारलाच. बरं चला, खेळ सुरू करा, म्हणजे लवकर अंघोळ होईल. नाहीतर दुपार झाली तरी जेवण पण मिळायचं नाही, अंबिका देवी घाई करत म्हणाली. आणखी कोणता खेळ आहे? ऋषालीनं एक्साईट होत विचारलं. आणि उत्तरादाखल अंबिका देवीनं त्या दोघांच्या समोर कुंकवानं भरलेलं थोडंसं खोल सपाट भांडं ठेवलं. हा खेळ आहे. यात आता दागिने टाकायचे आणि मग जो कोणी अगोदर शोधेल तो विनर, अंबिका देवी हसत म्हणाली. मी टाकणार, मी टाकणार. ऋषाली लगेच पुढे झाली आणि तिनं ताटात असलेले सगळे दागिने दोन्ही हातांच्या मुठीत घट्ट पकडले. अगं थांब, 1 2 3 बोल आणि मग टाक, मेघना हसत म्हणाली. ओके ओके, मी टाकते. 1 2 हां, ऋषाली बोलली आणि पटकन तिनं त्या भांड्यात दागिने टाकले. दोघेही एकदम शांत होते. त्यांना पाहून तर बाकीचे चकित झाले. अरे, तुम्ही दोघे शांत का बसला आहात? शोधा पटकन. ज्याला जास्त दागिने मिळतील तो विनर, अंबिका देवी म्हणाली. तसं विशालनं अमृताकडे पाहिलं. अमृतानं हळूच त्या कुंकवाच्या भांड्यात हात घातला. विशालनं सुद्धा हळूवार त्या भांड्यात हात घातला. तसं सगळ्यात पहिलं तर दोघांना एकमेकांच्या बोटांचा स्पर्श झाला आणि अमृताच्या चेहऱ्यावर लज्जा उमटली. तर विशालच्या गालावर एक गोड स्मित आलं. अमृतानं हात थोडासा फिरवला. तसं तिच्या हातात बरेचसे दागिने आले. पण ती हात वर काढणार तोच अचानक त्यानं तिच्या हाताची मूठ सोडली आणि इकडे तिच्या चेहऱ्यावर गोंधळ, लज्जा सगळंच काही उमटलं. तिच्या हातातले सगळे दागिने पुन्हा त्या पाण्यात मिसळले गेले. तिनं पुन्हा ते दागिने घेण्यासाठी हात पुढे केला आणि आता त्याचा राकट हात तिला स्पष्ट जाणवत होता आणि तिच्या अंगावर काटाच आला. पण ती तसाच त्याच्या हाताला सारून ते दागिने गोळा करण्याचा प्रयत्न करत होती. काही क्षणात पुन्हा एकदा तिच्या हातात बरेचसे दागिने होते. तिनं खुशीत दागिने बाहेर काढले. अरे वा, अमृताला जवळजवळ सगळेच दागिने मिळाले. विशाल, तुला काय मिळालं? अंबिका देवीनं त्याला विचारलं. तसं विशालनं हात बाहेर काढला आणि मूठ उघडली. त्यात जोडवी होती. म्हणजे आता अमृता कायमच तुझ्यावर वर्चस्व करेल बघ, अंबिका देवी हसत म्हणाली.
पण काकी आणि आत्याला मात्र तिचं हे बोलणं अजिबात आवडलं नाही. विशाल, ते दे इकडं आणि लवकर अंघोळ करा आता, काकी म्हणाली. अमृतानं हातातले सगळे दागिने पुन्हा ताटात ठेवले, पण विशालनं मात्र ती जोडी पुन्हा आपल्या खिशात ठेवली. आणि अमृताला थोडं आश्चर्यच वाटलं. त्यानं का खिशात जोडवी ठेवली असतील? आणि तेवढ्यात काकी म्हणाली, अमृता, अगं त्याच्या डोक्यावर पाणी घाल आणि चांगलं चोळ. तसं अमृता डोक्यावरचा पदर सावरत उठली आणि तिनं त्याच्या डोक्यावर पाणी घालून केसात हात घातला. तसं त्यानं डोळे मिटून घेतले आणि तिचं असं हक्कानं आंघोळ घालणं एन्जॉय करू लागला. विशाल, आता तू पण तिच्या डोक्यावर 4 तांबे पाणी घाल, काकी म्हणाली. विशालनं त्याचे डोळे पुसले आणि अमृताच्या डोक्यावर पाणी घातलं. तिनं पदर घेतल्यानं त्याला तिच्या केसात हात घालता येत नव्हता, त्यामुळे त्यानं फक्त पाणी ओतलं. झालं. ऋषा, जा वहिनीला वॉशरूममध्ये घेऊन जा, अंबिका देवी म्हणाली. तसं ऋषाली अमृताला घेऊन निघून गेली. वहिनी, तू आवरून नंतर बाहेर ये, मग आपण मिळून नाश्ता खाऊ, ऋषाली मोठ्यानं म्हणाली आणि निघून गेली. आतमध्ये अमृता गालात हसली आणि आता तिचं लक्ष समोर असलेल्या आरशाकडे गेलं. काही महिन्यांपूर्वी फक्त आणि फक्त दुःख असणाऱ्या चेहऱ्यावर आज फक्त आणि फक्त आनंद, सुख होतं. आणि हे सगळं फक्त आणि फक्त त्याच्यामुळे होतं. तो म्हणजे तिच्या आयुष्याला स्पर्श झालेला परीस होता. आणि त्या स्पर्शाने तिचं वेदनादायक आयुष्य सुखकर, आनंदी आयुष्यात बदललं होतं. खरंच त्याचा स्पर्श परीस होता. आणि म्हणूनच आयुष्यात हरलेल्या, आत्महत्या करायला निघालेल्या एका मुलीला आज इतकं सुंदर, स्वप्नातसुद्धा पाहिलं नसेल इतकं छान आयुष्य मिळत होतं. आणि आता हे आयुष्य फक्त आणि फक्त त्याचंच आहे, हे तिनं मनाशी पक्क ठरवलं. तिनं त्याचाच विचार करत साडी चेंज केली आणि केस झटकत बाहेर आली. मनात अजूनही त्याचेच विचार होते आणि त्याचवेळी समोर तो तिला दिसला. तसं ती चपापली, गोंधळून गेली. क्षणभर तिला वाटलं आपला हा भासच आहे. पण तो जसं उठून तिच्या जवळ आला तसं तिचा श्वासच थांबला. अमृता, मला थोडं बोलायचं होतं, तो थोडा गंभीर होत म्हणाला. हा बोला ना, ती मान खाली घालून म्हणाली. भलेही ती त्याला इतक्या दिवसापासून ओळखत होती, पण आता तो समोर होता आणि खरंच तिला आतून खूप गुदगुल्या होत होत्या. त्याचं जवळ असणं अनुभवणं, त्याच्या परफ्यूमचा सुगंध नाकात दरवळणं आणि त्याचे शब्द कानावर पडणं, किती हे हवं असं वाटत होतं तिला. अमृता, आई आणि पप्पांनी आपल्याला काहीतरी गिफ्ट केलं आहे, विशाल म्हणाला आणि त्यानं हात समोर केला. तसं अमृताने फार गोंधळून त्याच्या हाताकडे पाहिलं तर 2 कागद त्याच्या हातात दिसत होते. काय आहे हे? तिनं आता त्याच्याकडे पाहिलं. 1 आठवड्याचा हनीमून पॅकेज आहे मालदीवचं, विशाल म्हणाला आणि नकळत अमृताला पूर्ण शरीरात गुजबम्स जाणवू लागले. तिची नजर खाली झुकली. यावर तिला आनंद झाला की ती एक्साइटमेंट जास्त होती हे तिलाच तिचं कळत नव्हतं. पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपवण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत होती, कारण तिला खूप खूप लाज वाटत होती. पण त्याचवेळी त्यानं 1 पाऊल आणखी जवळ टाकलं आणि आता तिची हनवटी पकडून तिचा चेहरा वरती केला. अमृतानं श्वास रोखून धरला. अमृता, मला वाटलं की पहिल्यांदा तुला विचारावं, तू तयार असशील तरच आपण जाऊ, नाहीतर आपल्याकडे बराच टाईम आहे, तो तिच्या घाऱ्या डोळ्यात बघत म्हणाला. आणि तिला खूप गहिवरून आलं, कारण कुणाल एक होता ज्यानं तिची कधी सहमती मागितली नाही आणि हा विशाल होता जो अगोदर सहमती मागत होता. तिला त्याला होकार द्यायचा होता अगदी मोठ्यानं, पण तिला होकार कसा द्यावा तेच कळत नव्हतं. एकतर तिला खूप लाज वाटत होती आणि त्यात तो इतका जवळ होता की तिला श्वास घ्यायची सुद्धा भीती वाटत होती. चुकूनच त्याला आपल्या वाढलेल्या धडधडीचा पत्ता लागेल आणि म्हणून बिचारी हृदयाला थोडं हळू धडक म्हणून बोलत होती. अमृता, आता तुझा नकार असेल तर इट्स ओके, मी आईला माझं काहीतरी कारण सांगेल, आपण नेक्स्ट टाईम जाऊ. तिला गप्प पाहून शेवटी विशाल म्हणाला. तसं तिच्या हृदयात कालवाकालव झाली. नाही, माझा नकार नाही, अमृता पटकन बोलली. जायचं आहे का मग? त्यानं किंचित हसत विचारलं. तसं तिनं त्याचा हात झटकला आणि पाठीमागे वळली. आता तिच्या चेहऱ्यावर लपलेले सगळे भाव तिनं मोकळे सोडले आणि त्याच वेळी तिला तिच्या पोटावर त्याच्या हातांचा विळखा बसला. तशी ती शहारून गेली. तिनं अंग चोरून घेतलं आणि पाठीवर त्याच्या छातीची धडधड अनुभवू लागली. अमृता,
कसलीच जबरदस्ती नाही तुझ्यावर. तू खरंच नकार देऊ शकतेस. तुला हवा तेवढा टाईम घेऊ शकतेस. तो हळू आवाजात शांतपणे तिला म्हणाला. आणि ती लटका राग दाखवत म्हणाली, दरवेळी माझ्या मनातलं ओळखता ना तुम्ही, मग आता का तुम्हाला असं वाटतं की माझा नकार असेल? तिनं हिंमत करून त्याला विचारलं. अगं नाही, मला वाटलं नाही, पण काही गोष्टी विचारलेल्या चांगल्या असतात ना. शेवटी आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत. सो ती दोघांच्या पूर्ण सहमतीने हवी. तो तिच्या गालाला गाल घासत म्हणाला. त्याच्या खुडच्या दाढीच्या घासण्यानं तिला गुदगुल्या होऊ लागल्या आणि म्हणून ती गालात हसली. ओके, बी रेडी मिसेस अमृता विशाल सरदेशमुख पाटील, तो तिच्या पूर्ण नावावर जोर देत म्हणाला. आणि तिला तिच्या मनावर कोणीतरी हळूवार मोरपीस फिरवल्यासारखं वाटलं. बाय द वे, साडीमुळे मगाशी मला तुला व्यवस्थित अंघोळ घालता आली नाही. नेक्स्ट टाईम मी व्यवस्थित अंघोळ घालेल, तो म्हणाला. आणि तिच्या पोटात खड्डाच पडला. आय मीन डोक्यावरच्या पदरामुळे. मगाशी तुझ्या केसांना हात लावता आला नाही ना, तो तिच्या ओल्या केसांचा सुगंध नाकात भरत म्हणाला. आणि तेवढ्यात, दादा, वहिनी, नाश्ता तयार आहे, बाहेर या, वृषालीचा बाहेरून आवाज आला. तसं दचकून अमृतानं त्याचा हात झटकला आणि दरवाजाच्या दिशेने पळाली. तोच त्यानं पटकन तिचा हात पकडून डायरेक्ट तिला स्वतःजवळ ओढून घेतलं. विशाल प्लीज, ती बोलत होती की उद्या जातोय आपण हनीमूनसाठी, फिक्स ना? आणि हेच मला तुझ्या ओठांतून उत्तर हवंय, त्यानं हळूच तिला विचारलं. आणि ती दचकून आणि बावरून त्याच्याकडे बघत होती. आणि आता पुन्हा दरवाजावर थाप पडली आणि पाठोपाठच वृषालीचा आवाजसुद्धा आला. ऐकलं ना माझं? आणि आता अमृता जास्तच बावरली. बोल ना अमृता, नाही तर मी सोडणार नाही हा. होकार की नकार? त्यानं मिश्किल नजरेनं तिच्या डोळ्यात खोल बघत तिला विचारलं. तसं तिनं पूर्ण हिंमत एकवटली. हो, होकार, तिनं लाजत उत्तर दिलं आणि पटकन त्याला ढकलून गालात हसत दरवाजाकडे पळाली. श्री गणेशाय नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पंडितजींनी पूजेला सुरुवात केली. शेजारीच पाटावर विशाल आणि अमृता हात जोडून बसले आणि समोर सगळ्यांचं बघणारी अंबिकादेवी त्या दोघांना प्रेमानं बघत होती. नकळत तिचे डोळे पाणवले. अमृताची आईसुद्धा डोळे भरून त्या दोघांना बघत होती. आज शेवटी तिला तिच्या मुलीचं आयुष्य सुखद होताना दिसत होतं. विशालसुद्धा मधून अमृताकडे एक कटाक्ष टाकत होता. आज पैठणीमध्ये अमृता खूप सुंदर दिसत होती. त्याला तिच्यावरून नजर हटवावीशी वाटत नव्हती. पण एवढ्या सगळ्या माणसात तिला अवघडून येऊ नये म्हणून आपल्या नजरेला तो कसाबसा सावरत होता. थोड्याच वेळात पूजा झाली आणि त्यानंतर सगळ्यांची जेवणंसुद्धा झाली. आणि जेवणं झाल्यावर काका, काकी, आजोबा, जीवन, त्रिशूला, आत्या हे सगळे गावी जाण्यासाठी निघाले. तर अमृताची आई आणि बहीणसुद्धा त्यांच्या घरी निघण्यासाठी तयार झाल्या. अमृता, बाळा चांगलं राहा आणि काही अडचण आली तर मला सांग, यावेळी मी कायम तुझ्याबरोबर असेल. अमृताची आई डोळ्यात पाणी आणत म्हणाली. आई, आता कदाचित मला माझे प्रॉब्लेम दुसऱ्यांना सांगण्याची गरज नाही पडणार, पण तुला नेहमी फोन करत जाईल मी. तू तुझी काळजी घे आणि घरच्यांच्या सगळ्यांची सुद्धा काळजी घे. काही अडचण असेल तर आता तू तुझ्या जावयाला हक्काने सांगू शकतेस, अमृता हसत म्हणाली. आणि तिची आई पण हसली. आज अमृता हक्कानं तिच्या माणसांना मदतीसाठी आपला नवरा तयार आहे हे सांगू शकत होती. किती ते समाधान होतं चेहऱ्यावर तिच्या. विशाल सगळ्यांना सोडण्यासाठी निघून गेला. आता अमृता घरात एकटीच होती, कारण दुपारनंतर अंबिकादेवी, वृषाली, आदित्य आणि मेघना सुद्धा निघून गेले होते. ती बेडरूममध्ये गेली आणि ड्रेसिंग टेबल समोर बसली. तिनं कानातले मोठे झुमके काढण्यासाठी हात कानाला लावले. तोच तिची नजर समोर असणाऱ्या आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबाकडे गेली. आज खूप नटलेली ती. त्याच्या आवडीचे सगळं काही घातलं होतं तिनं. अगदी केसात लाल गुलाबाची फुले सुद्धा गुंफली होती. आणि म्हणूनच आज त्यानं आपल्याला डोळे भरून पाहावं, मन भरून मिठीत घ्यावं असं तिला वाटत होतं, कारण असं नटणं मालदीवला कधीच होणार नव्हतं. तिनं कानातले झुमके तसेच ठेवले आणि तिथून उठून बाल्कनीत आली. आणि आता ती एखाद्या नववधूसारखी त्याची वाट पाहू लागली. पण आज अगदी एक सेकंडसुद्धा एका तासापेक्षा जास्त वाटत होता. आणि म्हणूनच तिला वैताग आला. तोच दारावरची बेल वाजली. तसं तिची कळी खुलली, हृदयात धडधड वाढली. ती तशीच पदर सावरत बाहेर आली. आणि आता
हे कदाचित रोजच होणार होतं. आपण अशीच त्याची वाट पाहणार आणि मग तो आला की असं लगबगीनं दरवाजा उघडायला जाणार विचार करत, पण चेहऱ्यावर नॉर्मल भाव ठेवत तिनं दरवाजा उघडला. तर समोर तो एक हात भिंतीवर ठेवून उभा होता आणि तिला पाहताच किंचित गालात हसला. आई आणि दिव्याला सोडलं का? अमृतानं त्याच्याशी नजर चोरत त्याला विचारलं. हो. त्यानं आत येऊन दरवाजा बंद केला. आता तिला दडपण वाटू लागलं. असं नव्हतं की कधी ती एकटी त्याच्यासोबत राहिली नव्हती, पण आजची गोष्ट खरंच वेगळी होती. आत्ताच पूजा झाली आणि पूर्ण समाजानं त्या दोघांना एक होण्याची जणू सहमती दिली होती. त्यामुळे आज कोणतंच बंधन नव्हतं ना समाजाचं ना मनाचं. आणि तो म्हणाला, अमृता, आपल्याला पॅकिंग करावी लागेल, पण तुझी बॅग मी भरणार. आणि अमृता चकित झाली. विशाल, नको, मी भरेल ना माझी बॅग. त्यानं त्याच्याकडे हसत पाहिलं. नो, तुझी बॅग मीच भरणार, तो म्हणाला आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यानं गेस्ट रूममधून तिची बॅग घेतली आणि बेडरूममध्ये आला. विशाल, ती पण त्याच्या मागोमाग गेली. अमृता सीट. विशाल तिची बॅग ओपन करत म्हणाला. तसं तिची धडधड वाढली. विशाल, नको ना, माझी मी भरते. तिनं पुढे होऊन त्याचा हात पकडला. तो आपली बॅग उघडतो आहे ते पाहूनच तिला अवघडून आलं. ते त्याला कळत होतं. त्यानं तिची बॅग सोडली. अमृता, यामध्ये असणारे तुझे फक्त पर्सनल कपडे घे, बाकी सगळं काढून टाक, विशाल म्हणाला. आणि अमृता चकित झाली. तुझ्यासाठी मी काही ड्रेसेस आणले आहेत. आय मीन अगोदरच आणून ठेवले होते. सो मालदीवमध्ये तू तेच घालणार आहेस, तो उठत म्हणाला. तसं तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि एक्साइटमेंट पसरली. त्यानं त्याचं कपाट उघडून त्यातून 7 ते 8 पिशव्या बाहेर काढल्या आणि तिच्यासमोर ठेवल्या. तुला आवडतात का बघ. तो तिच्यासमोर बसला. तिनं एक पिशवी उघडली. त्यामध्ये अनारकली ड्रेस होता आणि तो पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिनं दुसरा ड्रेस पाहिला. स्कर्ट आणि टॉप होता. मी मी हे असं काही घातलं नाही, अमृता अडखत म्हणाली. अगं, लॉंग स्कर्ट आहे, डोंट वरी, तुझ्यावर खूप छान दिसेल. आणि तसंही तुला रंगीला पिक्चर आवडला होता ना, तो अशाच ड्रेससाठी, राईट? त्यानं एक भुवई उंच करत त्याच्या स्टाईलमध्ये तिला विचारलं. तसं तिला कळून चुकलं की नक्कीच यानं तिच्या आवडीनिवडी बघून मेघनाला फोन करून ड्रेस आणले आहेत. ओके, मी घालेन. तिनं बाकीचे ड्रेस तसेच ठेवले आणि त्याच्याकडे पाहिलं तर तो एकटक तिलाच निहाळत होता. आणि त्याच्या नजरेत नजर अडकताच तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. बाकीचे ड्रेस नाही पाहणार का? त्यानं विचारलं. आणि तिनं नजरेतली नजर न काढताच, तुम्ही सिलेक्ट केले आहेत, चांगलेच असतील. तिनं खाली मान घालून केस कानामागे सारत ती म्हणाली. आणि जर त्यातले काही छोटे असतील तर? त्यानं हळूच आवाजात तिला विचारलं. आणि क्षणात तिच्या पोटात पुन्हा गोळा आला. हां, तुम्ही असं नाही करणार. आय ट्रस्ट यू, ती म्हणाली. ओके, मग मी भरते हे सगळं माझ्या बॅगेत. तुमची बॅग भरायला घेऊ का? ती नजर चोरून सगळे ड्रेस एकत्र करत म्हणाली. तसं त्यानं पटकन तिचा हात पकडला आणि तिनं हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? तिनं हसण्याचा प्रयत्न करत त्याला विचारलं. अमृता, हनीमून बाहेर जाऊनच कुठेतरी करावा, असं काही असतं का? त्यानं विचारलं. आणि तिच्या अंगावर काटाच आला. तरीही तिनं हळूच नकारार्थी मान हलवून नकार दिला. म्हणजे आता पण आपण करू शकतो ना? त्यानं मिश्किल अंदाजात तिला विचारलं. तसं तिनं लाजून खाली मान घातली. त्याच्या बोलण्यानं तो किती अधीर झाला आहे हे तिला कळत होतं. आणि खरं तर आता ती सुद्धा अधीर झालेली. त्याच्यात सामावून जायला फक्त लज्जामध्ये येत होती, नाहीतर ती ती तर कधीच त्याला समर्पित झाली होती. आणि तो म्हणाला, अमृता, मी एखादा कवी किंवा शायर असतो ना, तो तुझ्यावर नक्कीच एखाद्या कवितांची कादंबरी लिहिली असती, कारण तू खूप सुंदर दिसत आहेस. तो थोडा विषय बदलत म्हणाला. आणि आता ती जास्तच लाजली. विशाल, बॅग भरूया, ती आपल्या लाजऱ्या भावनांवर आवर घालत म्हणाली. अमृता, एक विचारू? त्यानं दोघांच्या मधले कपडे बाजूला केले आणि तिच्याजवळ सरकला. आता तिच्या हृदयाची हलकीशी धडधड वाढली होती. हा, विचारा, तिनं सहमती दिली. तसं त्यानं तिची हनवटी वर करून तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या त्या झुपकेदार काळ्या पापण्या तिच्या गोऱ्या पण मुलायम चेहऱ्यावर मोरपिसापेक्षा जास्त सुंदर भासत होत्या. आणि सध्या तिनं मेकअप केल्यानं तिचे डाळिंबासारखे नाजूक होठ जास्तच मादक आणि आकर्षक दिसत होते.
क्षणभर त्याचं हृदय जणू त्या ओठांना पाहूनच बंद पडलं. तुला मी आवडतो का? डू यू लाईक मी? त्यानं नजर तिच्या ओठांतून बाजूला करत विचारलं आणि तिनं मिटलेल्या पापण्या हळूच उघडून त्याच्याकडे पाहिलं. खूप. तिनं हळूच उत्तर दिलं. अच्छा, खूप म्हणजे किती? त्यानं विचारलं आणि आता तिच्याकडे उत्तर नव्हतं म्हणून ती शांत बसली. सांग ना ग अमृता, तो म्हणाला आणि ती म्हणाली, तुम्हाला जितकी मी आवडते त्यापेक्षा जास्त. आता ती पण त्याचीच बायको झाली होती. बरोबर शब्दात त्याला अडकवलं आणि तो भुवईवर करून गालात हसला. मिसेस विशाल सरदेशमुख पाटील शोभतेच आता, विशाल म्हणाला. आता तुम्ही सांगा, तुम्हाला मी किती आवडते? तिनं पण आता त्यालाच अडकवलं. तुला खरंच उत्तर हवंय? त्यानं विचारलं. तशी तिनं होकारार्थी मान हलवली. या विश्वात जितकी हवा असेल त्यापेक्षा जास्त, या विश्वात जितके तारे असतील त्यापेक्षा जास्त, आणि या जगात जी संख्या मोजता येत नाही तितकं. थोडक्यात तू इन्फिनिटी म्हणू शकतेस, विशाल म्हणाला. आणि तिनं मनातच त्याच्या उत्तराला दाद दिली. उत्तर आवडलं? त्यानं विचारलं आणि तिनं हसूनच होकार दिला. मग यासाठी मला काही गिफ्ट मिळेल का? त्यानं उलट तिला विचारलं. गिफ्ट? काय हवं? तिनं न समजून त्याला विचारलं आणि उत्तरादाखल त्यानं तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेतलं. तसं तिच्या हृदयाची धडधड वाढली. त्यानं हलकेच तिच्या उघड्या कॉलरबोनवर ओठ टेकवले. तसं तिनं खांदा आकसून घेतला. आज खरंच स्वतःला अडवू नाही वाटत. त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवून तिचा पदर ब्लाऊज सहित किंचित दंडावर खाली घेतला आणि तिचे त्याच्या शर्टवर असणारे हात आता गच्च पकडले गेले. तिचे डोळे आणि श्वास किंचित थांबला जेव्हा त्यानं त्याचे ओठ आता त्या उघड्या गोऱ्यापान खांद्यावर फिरवायला सुरुवात केली. तो किंचित ओलसर मुलायम स्पर्श तिला स्वर्गासारखा वाटत होता. ती हरवत चालली होती त्या स्पर्शात. त्याच्या त्या स्पर्शानं तिच्या अंगात ऊर्जा उठत होती आणि त्याचा पाठीवरचा हात जेव्हा तिची नॉड सोडू लागला तेव्हा तिच्या शरीरातील एक्साइटमेंट वाढत चालली. तिचा रोम रोम आता त्याच्या स्पर्शासाठी जणू आतुर झाला आणि त्या क्षणी तो थांबला. अमृता, काहीतरी मिसिंग आहे, तो हळूच तिच्या कानात म्हणाला. कदाचित त्याला काहीतरी आठवलं होतं. त्याच्या गरम श्वासानं तिचे कान तापले. काय? तिनं आवंडागिळ्यात त्याला विचारलं आणि त्यानं तिला बाजूला केलं आणि तो खाली जमिनीवर एका गुडघ्यावर टेकून बसला. तिला थोडं आश्चर्य वाटलं, पण त्याच वेळी त्यानं तिचा पाय पकडून तो आपल्या मांडीवर ठेवला. तसं अमृता शहारली. विशाल, अहो काय करताय? तिनं त्याच्या हातातून पाय काढून घेण्याचा प्रयत्न केला. लग्नातली प्रत्येक विधी झाली आहे, पण ही राहिली आहे. तो तिचा पाय आपल्या गुडघ्यावर दाबून ठेवत म्हणाला. काय? कोणती विधी? तुम्ही असं माझ्या पायांना हात नका ना लावू, ती अवघडून म्हणाली. आणि त्याच वेळी त्यानं एका हातानं खिशातून काहीतरी काढलं. त्याच्या हातातील ती वस्तू पाहून अमृताचं हृदय भरून आलं, कारण त्याच्या हातात जोडवी होती, तीच जी खेळताना त्यानं घेतली होती. आणि विशाल म्हणाला, अमृता, हे जोडवीसुद्धा सौभाग्याचं लेणं असतं असं ऐकलं आहे मी. मग याच्याशिवाय आपलं लग्न कसं होईल? खूप अगोदर तुझ्यासाठी घेतली होती मी, पण घालण्याचा चान्स मात्र मिळाला नव्हता. तो तिच्या अंगठ्याच्या शेजारी असलेल्या बोटात जोडवे घालत म्हणाला आणि ती अवाक झाली. तो एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. मुळात जोडव्याबद्दल तर तिच्या मनात सुद्धा विचार आला नव्हता. आणि तिचं हृदय आता भावनांनी भरभरून वाहू लागलं. त्यानं तिला जोडवी घातली आणि आता त्याला जाणवलं की तिचं अंग थोडं गरम आहे. आणि तो म्हणाला, अमृता, अगं तुझ्या अंगात ताप भरलाय. आणि ती म्हणाली, अहो, आज ते सकाळपासून थोडी दगदग झाली ना, त्यामुळे थोडा थकवा जाणवत आहे, बाकी काही नाही. त्याचा थंड हात गळ्यावर जाणवताच ती अंग शहारली होती. अमृता, उद्याचं कॅन्सल करायचं असेल तर सांग, करू आपण, तो तिच्या काळजीने तिला म्हणाला. आणि ती म्हणाली, विशाल, अहो खरंच मी ठीक आहे, बस थोडा आराम हवा. ओके, मग तू झोपून घे. तो बेडवर असणारं सगळं सामान काढू लागला. आता पॅकिंग करूया ना? मी ठीक आहे विशाल, अमृता म्हणाली. तिला त्याला नाराज करायचं नव्हतं. अमृता, हे सगळं आपण उद्या करूया, तसंही फ्लाईट दुपारची आहे, सो आता तू झोपून घे, मी पण झोपतो, तो बोलला आणि बाहेर जाऊ लागला. विशाल, अहो तुम्ही बाहेर कुठे जात आहात? तिनं गोंधळून त्याला अडवलं. आज लास्ट टाईम गेस्ट रूममध्ये झोपतो, उद्यापासून सोबत झोपू,
विशाल म्हणाला. का? तिने न समजून त्याला विचारलं. आणि तो म्हणाला, तुला खरंच इथेच हनीमून करायचं आहे का? त्यानं एक भुवई करून तिला विचारलं. तसं तिच्या सर्वांगावर मोरपीस फिरू लागले. आपण एकत्र झोपू शकतो. तसंही ती अडखळत बोलत होती की, अमृता, माझ्याकडून आता एक दिवससुद्धा जवळ असून दूर राहण्याचा संयम नाही राखला जाणार. सो इट्स बेटर मी गेस्ट रूममध्ये झोपतो. आज जितकं तुला झोपता येईल तितकं झोपून घे आणि मस्त आराम कर, कारण उद्या मला तू पूर्ण ठीक हवी आहेस. तो हसत म्हणाला आणि तिनं लाजून मान खाली घातली. मी पण आजच झोपून घेतो. गुड नाईट, तो तिच्या कपाळावर किस करत म्हणाला आणि तिथून निघून गेला. तसं ती पण आता भविष्याची स्वप्न बघत बेडवर पडली. तर भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन कोणी आलं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.